सगळे आहेत माझ्या आईचे विद्यार्थी. महानगरपालिकेच्या शाळेतून शिक्षण घेऊन कष्टमय प्रवासातून आज आयुष्यात खूप यशस्वी झालेली मुलं बघून शिक्षकांनाही अगदी कृतार्थ झालं. आज 30-34 वर्षानंतर पुनर्भेट झालेल्या या बॅच ऑफ 93 ची कथा आपण ऐकूया त्यांच्याच तोंडातून. चला तर. 32 वर्षानंतर आज आम्ही पुन्हा एकत्र येणार आहोत. शिक्षक आणि विद्यार्थी काळाच्या प्रवाहात हरवलेल्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्यासाठी. कधी काळी एकत्र घालवलेले क्षण आज पुन्हा आपल्या समोर उभे आहेत. मित्रांसोबत केलेली मजा, वर्गातील हास्य आणि शिक्षकांचे प्रेमळ मार्गदर्शन, सर्व काही आज जणू पुन्हा जिवंत होणार आहे. हे केवळ एक पुनर्मिलन नाही, तर आपल्या जीवनातील एक अमूल्य क्षण आहे, जिथे काळाच्या ओघात हरवलेली नाती आज पुन्हा एकत्र येणार आहेत. कार्यक्रमाचे व्यवस्थापक वर्षा चव्हाण, कर्ता करविता संतोष घोलप, जागेवाला महाराज तानाजी इथापे, अनुशासक सचिन गुंजाळ, मास्टर माइंड नरेंद्र हडवळे, जिथे कमी तिथे आम्ही मुकुंद चिमा, वायरलेस सपोर्ट संजय प्रभुलकर, भरत राजा भरत लांडे, पडद्यामागचा कलाकार दीपक भामणे. तर चला मंडळी, करूया कार्यक्रमाला सुरुवात. त्या गेट टुगेदर बद्दल तुम्हाला काय वाटतंय? आजचं गेट टुगेदर म्हणजे आमच्यासाठी एक अविस्मरणीय भेट आहे. बऱ्याच वर्षानंतर आम्ही प्रत्येकाला संपर्क करून प्रत्येकाची मनातली इच्छा काय आहे ते जाणून घेऊन त्यानंतर आम्ही हा 32 वर्षानंतर योग जुळून आणला. खरं सांगायचं तर विश्वासच बसत नाही की आज आम्ही खरोखर हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम साजरा करतोय. कारण की गेले बरेच दिवस म्हणण्यापेक्षा 1 ते 2 वर्ष झाले साधारणतः हा कार्यक्रम करण्याचा आम्ही प्लॅन करत होतो. माझं मन इतकं भरून येत आहे आज की जी म्हणजे रविवारी दिनांक 13ची जी आम्ही वाट बघत होतो तो दिवस आज आलेला आहे आणि मी सर्व शिक्षक लोकांना भेटणार आहे. मी माझ्या सर्व माजी विद्यार्थ्यांना भेटणार आहे. मला तर लहानपण पुन्हा जगायला भेटणार आहे. ह्या एका दिवसात मी मागच्या 32 वर्षामध्ये जे नाही जगलो मित्रांबरोबर, जुन्या मित्रांबरोबर 10वीच्या, ते एका दिवसात जगून घेणार आहे. असं कधी वाटलंच नव्हतं की आम्ही असे पुन्हा 30 वर्षांनी 32 वर्षांनी एकत्र येऊ, सगळीजण भेटू, गप्पा गोष्टी करू. म्हणजे आता म्हणजे त्यांना सगळ्यांना बघितल्यानंतर आणि भेटल्यानंतर आता शब्दच नाही राहिले. एवढा एक्सायटेड आम्ही, एवढं एक्सायटेड आहे सगळ्या मित्रमैत्रिणींना, जुन्या मित्रांना भेटायला, जुन्या मैत्रिणींना भेटायला. खूप एक्सायटेड आहे, खूप मजा येणार आहे, खूप धमाल करणार आहे. शाळा संपल्यानंतर कोणाशी विशेष तशी भेट झालेली नाही आणि एवढा मोठा कालावधी गेला 30 वर्षांचा, त्याच्यामुळे कोणाचे चेहरे सुद्धा आठवत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाला भेटण्याची उत्सुकता आहे आणि खूप ह्या उत्सुकतेमुळे मी रात्रभर झोपू शकलो नाही. म्हणजे नीट झोप पण घेता आली नाही, पण खूप एक्सायटेड. माझे मित्र संतोष घोलप आणि वर्षाचा फोन आला की अरे आपण आपण वार्षिक स्नेहसंमेलनाचा आपण प्रोग्राम करतोय, तर मग त्या संदर्भात आपल्याला एक मीटिंग घ्यायची आहे. तर मग आपण कुठल्या हॉटेलला भेटूया की काय करायचं, तर कुठे भेटून आपण ही मीटिंग घेऊ शकतो. अरे मग मी म्हटलं अरे तुम्ही एवढं कशाला बाकीचं हे करताय, अरे माझं घर मोठं आहे, आपल्या मित्रासाठी माझं घर खुलंच आहे ना, तुम्ही या आणि आपण त्या घरामध्ये बसून एकदम सविस्तर चर्चा पण होईल आणि सगळं आपल्याला एकमेकांना भेटणं पण होईल आणि आपले संवाद पण चांगल्या पद्धतीने होईल. आपल्या कोण मध्ये डिस्टर्ब करणार नाही आणि त्याच घरामध्ये बसून आमची खरी सुरुवात इथून झाली या स्नेहसंमेलनाच्या तयारीची. हा प्लॅन एक्झिक्यूट करण्याचं कारण हे 6 वर्षापूर्वीच आहे. आमचा मित्र आहे संतोष घोलप, त्याने हा ग्रुप बनवला म्हणजे त्याने 6 वर्ष मेहनत घेतलेली आहे ग्रुप बनवण्यासाठी. म्हणजे संतोष घोलप आमचा जो मित्र आहे त्याने जवळपास 5 वर्ष ह्या कार्यक्रम होण्यासाठी जी अहोरात्र मेहनत घेतली आहे त्याची तुलनाच होऊ शकत नाही. संतोषमुळे हे सगळं घडून आलंय.
त्याचे पहिले आभार. आणि संतोष नाना गोलाप चांगलं वाटतं, कारण की माझी खूप मोठी आठवण होती माझ्या. जेव्हा मी माझं B.Com पूर्ण केलं, त्या B.Comच्या डिग्रीमध्ये आणि मोठी मीटिंग त्यामध्ये मला प्रश्न केला होता की तुमची खूप मोठी अचिव्हमेंट काय आहे म्हणून. तर मी मला म्हणलं की मला CA व्हायचं आहे आणि मला जे माझं पहिला जे अपयशाचं कारण आहे, 10वी फेल झाल्यानंतर मी माझं पुढची डिग्री पूर्ण केल्यानंतर मला त्या मीटिंगमध्ये त्या कॉन्फ्रन्सला विचारलं गेलेलं आहे, म्हणजे नेक्स्ट अचिव्हमेंट काय आहे. मी बोललो की मला माझ्या मित्रांना, माझ्या मैत्रिणींना आणि माझ्या सरांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हे मला करायचं आहे टीचरमध्ये. ते मॅडम बोललेले आहेत हे पॉसिबल नाही आहे. मी बोललो की मॅडम हे पॉसिबल आहे. तो मला वाटतं 2012 साली त्यांनी दिलेली अचिव्हमेंट जी आहे, बोलले मॅडम मी पूर्ण करणार आहे. आणि ती मला बोलली अशी की मी त्या अचिव्हमेंटला तुम्हाला मी तुम्हाला बक्षीस रुपये देईल. त्या अचिव्हमेंटला मी ॲक्सेप्ट करून हा माझा घेतलेला रथ, माझी जिद्द, माझा आत्मविश्वास आणि माझी अफट मेहनत ताकद मला लावून आज यशाच्या मार्गावर आलेलो आहे. कारण की बरेच जण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या व्यस्त आहेत, व्यवसायात व्यस्त आहेत. तर प्रत्येकाचा टाइम मिळणं, प्रत्येकाला शोधणं, त्याच्याशी कम्युनिकेशन करणं आणि पुन्हा कार्यक्रमाची तारीख ठरवणं, खरं म्हणजे हा लय मोठा टास्क होता. आणि तो टास्क आम्ही सगळे मित्र, जसं संतोष आहे, वर्षा आहे, तानाजी आहे, मुकुंद आहे, सचिन आहे, दीपक आहे, संजय आहे, अमोल आहे, ह्या सगळ्यांनी एक चांगला इनिशिएटिव्ह घेतला आणि कार्यक्रमाची रूपरेषा आखली आणि सगळ्यांना संपर्क साधून कार्यक्रमाला येण्याची जी विनंती केली आणि विशेषतः त्या सर्वांनी आमच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी कार्यक्रमाला येणार आहे, तर त्याचा आनंद आज शब्दात व्यक्त होण्याइतका सोपं नाही. मी त्या सगळ्या मित्रांना आणि हा आमच्या योगदान देणाऱ्या सगळ्या टीमला खूप खूप धन्यवाद देतो. आणि कार्यक्रम आजचा हा एकदम जोशात आणि उत्साहात झाला पाहिजे. बालपणीच्या पेक्षाही जास्त आज आम्ही बालपण जगलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. घरी तिथून शिकलेले माझे विद्यार्थी मी संकट आली तरी एकी सोडू नका. एकीचं बळ लय भारी. आम्ही 32 वर्षानंतर भेटतोय. आमचे मित्र मैत्रिणी, लहानपणाची ओळख, आठवण, त्यासाठी आम्ही एकत्र आलो. हा कार्यक्रम बघून मला खूप खूप आनंद झाला. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला शिकवायला होतो त्यावेळेचे विद्यार्थी आता एकदम प्राऊड झालेले आहेत आणि त्यांच्या हे मनात आलं की आपण सगळ्यांनी एकत्र व्हावं आणि एकमेकाला भेटावं आणि आपल्या बॅचचे जे शिक्षक आहेत त्यांनाही आमंत्रण द्यावं. तर हे सगळं बघितल्यानंतर आणि आत्ता इथे आल्यानंतर खूप आनंद झाला आणि मनाला समाधान झालं. म्हणजे कुठं भायखळा महानगर सेवा माहिती त्याला आम्ही हे लहानपणापासून आम्ही एकत्र होतो, पण शाळा 10वी झाल्यानंतर येऊन शेवटी आम्हाला काहीच माहीत नाही कोणावर कशी परिस्थिती आहे, कोणाच व्यवस्थित वेल सेटल आहे, कोण की काय, कोण आहे हयात आहे, कोण नाही आहे. त्यासाठी आम्ही एक पण केला की आज कसं करून एवढं आपल्याला जमतं जेवढं आपल्याला जमेल तेवढं एकत्र येण्याचा प्रयत्न करूया. त्या निमित्ताने आम्ही संतोष, मी, वर्षा, मुकुंद, मिलिंद, नरेंद्र, दीपक आम्ही लोकांनी सजेस्ट केलंय की हा कार्यक्रम आपण कसाही करून म्हणून करायचा. पण त्यावेळी ते बरी जास्त संतुष्टी घेतली की ते मी कॉन्टॅक्ट करतो, शाळेमध्ये जातो. ते बोलले तुम्ही चॉकलेट बॉय होतात, तर खरंच तुम्ही होतात का? नाही असं नाहीये, चॉकलेट असा नव्हतो, मी कॅडबरी होतो. मारामारी करायची आणि दुसरं काय नाही. आणि शाळेमध्ये मॅडम लोक बोलवली तर ते खडू मारायचा. आम्ही लास्ट टेबल असायचो, पाठी बघून आवाज काढता. आता मी पोरींचा लडका होतो. माझ्या मागे पोरी अजिबात नव्हत्या, कारण मी एकदम लहान, एकदम गोंडस.
भायखळा माध्यमिक शाळा आणि या शाळेच्या अंतर्गत आज आमच्या 93-94च्या बॅचने आज हा स्नेह संमेलनचा कार्यक्रम इथे आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये शाळेतील आमच्या सर्व विद्यार्थी त्याचप्रमाणे शिक्षक वर्ग आवर्जून हजर होता आणि खरोखरच 32 वर्षानंतर हा एक अभूतपूर्व सोहळा इथे जो साजरा झालेला आहे हा मला असं वाटेल तर पुढील काळामध्ये होणे शक्य आहे. आणि खरोखरच या सोहळ्याच्या निमित्ताने आज आमच्या 32 वर्षानंतर हे सर्व विद्यार्थी एकत्र आलेले आहेत. त्यांचे सुखदुःख, त्यांचं प्रोफेशन, त्याचप्रमाणे त्यांचं आमच्या शिक्षकांचं मार्गदर्शन पुन्हा एकदा आम्हाला लाभलेलं आहे. आणि खरोखरच हा स्नेह संमेलन सोहळा आज जो आम्ही ते अनुभवला आहे हा अनुभवून आम्हाला खूप बरं वाटलेलं आहे आणि याच्यासाठी आयोजकांचे मनपूर्वक आभार.